नमस्कार, मी प्रवीण रे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय दमदार माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजना वरून ऑर्डर दिली. तर बघा, वरून ऑर्डर दिली कशा संदर्भाची ती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे पाहू शकता बघा, महालक्ष्मी योजनेच्या फॉर्मच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता बघा, लाडकी बहीण योजना आणि महालक्ष्मी योजना या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती ती देखील आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. पुढे पाहू शकता बघा, गॅसचे पैसे वाटप. तर बघा, गॅसचे जे काही पैसे ते वाटपाच्या संदर्भाची देखील महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर महिलांसाठी खुशखबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आता खुशखबर काय असणार आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाणार आहे. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना, महिलांना विनंती करतो, सर्वांनी कृपया करून लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्व महिलांनी, माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्वांपर्यंत ही जी काही महत्त्वाची माहिती आहे ती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. तर बघा, आता महत्त्वाची काय माहिती आहे ते आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. थोडा वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, सर्वात पहिला महत्त्वाचा प्रश्न आपण ह्या ठिकाणी पाहत असतो. बघा, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो महिला भगिनींना, माता भगिनींना की तुमच्या ज्या काही अडचणी, तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा म्हणून. तर बघा, भरपूर महिलांच्या शंका ज्या आहेत त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतात आणि या ज्या काही तुमच्या शंका आहेत याची माहिती, म्हणजेच आपण जे काही आपल्या चॅनलवर माहिती देत असतो, प्रवीण आहे रे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि अशी माहिती तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. कुठेही तुम्ही चेक करा, तुम्हाला ही माहिती पाहायला मिळणार नाही. प्रवीण आहे रे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं दिली जात असतात. आता बघा, हा प्रश्न तुम्हाला पडला आहे, त्यासोबतच बहुतेक अशा महिला भगिनी आहेत त्यांना देखील हा प्रश्न पडलेला असू शकतो. त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या प्रश्नाची जी काही उत्तरं ते देत असतो आणि ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. कुठेही तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला ही माहिती कुठेही मिळणार नाही. प्रवीण आहे रे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती जी ती त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर बघा, शीतलताई नाईक यांनी ह्या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. प्रश्न अशा पद्धतीचा आहे. बघा, खाली त्यांनी एक प्रश्न विचारला आहे. बघा, नमस्कार दादा, मला तर एकही हप्ता मिळाला नाही बघा लाडकी बहीण योजनेचा. तर शीतलताईंना पहिला प्रश्न मी या ठिकाणी विचारतोय, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आहे का? अर्ज भरला आहे का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर शीतलताई कृपया करून कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला आहे का. जर अर्ज भरला असेल तर तुमचं आधार सीडिंग झालेलं आहे का ते देखील एक वेळेस तुम्ही चेक करा आणि जर संपूर्ण ओके असेल तर तुम्हाला हे जे काही पैसे ते येऊन जातील. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अर्ज केव्हा भरला ते देखील लिहून पाठवा, कारण बघा, सप्टेंबरच्या एंडिंगला आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला ज्यांनी भरले, म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंतची मुदत होती, तर ज्या ज्या महिलांनी सप्टेंबरच्या एंडिंगला किंवा ऑक्टोबरपर्यंतचे अर्ज भरलेले त्यांचे अर्ज जे आहेत ते तपासलेले नाहीत, तपासणी बाकी आहेत. आणि जर अर्ज मंजूर नसेल तर पैसे येण्याचा विषयच नाही. त्यामुळे अर्ज तुमच्या होणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, शीतलताईंचाच पुढचा प्रश्न आहे. तर मग मला ही महालक्ष्मी योजनेचा फॉर्म भरावा लागेल का? तर बघा, आता ही जी काही महालक्ष्मी योजना आहे तर ही महालक्ष्मी योजना आहे महाविकास आघाडीची. ठीक आहे, महाविकास आघाडीची ही योजना आहे. आता महाविकास आघाडीचं सरकार येतं किंवा महायुतीचं सरकार येतं ते आपल्याला निवडणुकीनंतरच कळणार आहे. परंतु जर महायुतीचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजना आहे त्याचे तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. सर्वात मोठी खुशखबर, 600 रुपये तुमचे वाढलेले आहेत. आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपये प्रत्येक हप्त्याला दिले जात होते. आता यामध्ये 600 रुपयांची वाढवून 2100 रुपयांचा एक हप्ता तुम्हाला जमा होत राहणार आहे. म्हणजे 2100 रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला महिलांना जमा होतील. ठीक आहे. याचे अर्ज जेव्हा सुरू होतील त्याची अपडेट देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल सर्वात अगोदर. आणि महत्त्वाचं मार्गदर्शन, महत्त्वाची माहिती, कशा पद्धतीने अर्ज भरायचे, अर्ज कसा भरायचा म्हणजे जेणेकरून तुमचा अर्ज मंजूर होईल, जर अर्ज रिजेक्ट झाला तर काय करायचे त्याची सुद्धा माहिती, संपूर्ण मार्गदर्शन मी तुम्हाला आपल्या चॅनलवर करत असतो. एक महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे तुमचा, त्या प्रश्नाचं उत्तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर प्रवीण आहे एकमेव असं चॅनल आहे ज्यामध्ये तुम्हाला पैसे मिळावेत हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठी मी योग्य ती माहिती, योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला करत असतो. ही जी काही माहिती मी तुम्हाला देतोय ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी आहे. तुम्हाला योग्य ती माहिती मिळावी, योग्य ते मार्गदर्शन व्हावं त्यासाठी मी तुम्हाला माहिती देतोय. माझ्या परीने जेवढं होईल तेवढं शक्य तेवढं
होईल तेवढ्या पद्धतीने मी तुम्हाला माहिती देण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. तर बघा जसे अर्ज नव्याने सुरू होतील लाडकी बहीण योजनेचे ते तुम्हाला कळवलं जाईल. त्यासोबतच बघा जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महालक्ष्मी योजनेचे जे काही अर्ज सुरू होतील त्याची देखील माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. आता बघा पुढचा आपण प्रश्न पाहूया. तर बघा महालक्ष्मी योजनेचा फॉर्म भरावा लागेल का? तर जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला असेल तर महालक्ष्मी योजनेचा अर्ज भरण्याची गरज नाही असं मला ह्या ठिकाणी वाटतं आहे. कारण बघा संपूर्ण माहिती सेम आहे, महिलांचं नाव तेच आहे, बँक अकाउंट तेच असणार आहे, आधार कार्ड नंबर तोच असणार आहे. त्यामुळे नव्याने जे काही फॉर्म भरण्याची जी काही सूचना आहे ती त्या ठिकाणी सरकारतर्फे येणार नाही असं मला वाटतं आहे. महालक्ष्मी योजनेच्या संदर्भात फक्त लाडकी बहीण योजनेचं नाव त्या ठिकाणी महालक्ष्मी योजना केलं जाईल आणि 3,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाणार आहेत महाविकास आघाडीचं सरकार आलं तरचा हा प्रश्न आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. तर बघा पुढचा प्रश्न देखील अतिशय महत्त्वाचा आणि तेवढाच महत्त्वाचा आहे. बघा मीराताई दराडे यांनी प्रश्न विचारला आहे. जर आपण पाहिलं तर बघा मला नाही मिळाले गॅसचे पैसे. ठीक आहे, पुढे पाहू शकता बघा शिल्पाताई घाणेकर यांनी देखील तोच प्रश्न विचारला आहे, मला गॅसचे पैसे मिळाले नाही. आता बघा गॅसचे पैसे मिळण्यासंदर्भात काय महत्त्वाची माहिती. बघा सरकार तुम्हाला पैसे देत आहे, लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्नपूर्णा योजना असेल, या योजनेचे पैसे सरकार तुम्हाला देते. फक्त ते तुमच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचावेत, तुम्हाला त्याचा लाभ मिळावा यासाठी मी योग्य ती माहिती योग्य ते मार्गदर्शन देत असतो. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा माझा हेतू एवढाच आहे की तुम्हाला ते पैसे मिळावेत. आता बघा तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी काही महत्त्वाची माहिती आहे मी तुम्हाला जुलै महिन्यापासून देत आलेलो आहे. त्यासोबतच मी आता तुम्हाला सप्टेंबरमध्ये देखील सप्टेंबरच्या एंडिंगला ते पैसे त्यांनी पाठवले. तर सप्टेंबरमध्ये देखील मी तुम्हाला गॅसचे जे काही पैसे आहेत त्या गॅसच्या पैशांच्या संदर्भातची अपडेट दिली होती, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ मिळावा म्हणून. तर बघा तुम्हाला गॅसचे पैसे मिळाले नाही तर यासाठी काही अटी देखील आहेत, त्या अटींमध्ये सुधारणा देखील करण्यात आली होती. पहिली महत्त्वाची अट आहे की गॅसचे पैसे जर तुम्हाला मिळायला पाहिजे तर यासाठी पहिली अट आहे की गॅस कनेक्शन हे महिलेच्या नावावर असायला पाहिजे, महिलेच्या नावावर. तर बघा लाडकी बहीण महिलेच्या नावावर असलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे ती जी काही महिला आहे ती लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असली पाहिजे. म्हणजे तुमचं लाडकी बहीण योजनेमध्ये नाव आहे आणि ते कनेक्शन तुमच्या नावावर आहे गॅसचं, तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार. किती रुपये? तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं जेवढ्याला गॅस सिलेंडर आहे तेवढे रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. समजा जर गॅस सिलेंडर रुपये 600 रुपयाला असेल तर तुम्हाला ते मिळतील. आत्तापर्यंत जवळपास जे काही महिला आहेत त्या महिलांना 815 रुपये 860 रुपये अशा पद्धतीने त्या ठिकाणी मिळालं होतं. मी एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे बरं का, 600 रुपयांचं एक उदाहरण दिलेलं आहे. तेवढ्याला गॅस सिलेंडर मिळत नाही परंतु एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. मग आता जेवढी काही गॅस सिलेंडरची किंमत असेल, समजा 1000 रुपये किंमत आहे तर तेवढ्यापैकी जेवढी काही रक्कम असेल तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी जमा केली जाईल. त्यासाठी अट आहे, पहिलं म्हणजे गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असलं पाहिजे, दुसरं म्हणजे तुमचं KYC झालेलं पाहिजे गॅस एजन्सीसोबत, आणि तिसरं म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असायला पाहिजेत. लाडकी बहीण योजनेचे जर तुम्हाला पैसे मिळत असतील, गॅस कनेक्शन तुमच्या नावावर असेल तर तुम्हाला हे देखील जे काही पैसे आहेत गॅसचे ते देखील मिळून जाणार आहेत. ठीक आहे, तर ज्या महिलांना मिळाले नाहीत त्यांनी काळजी करायचं नाही आहे. पुढे देखील अजून म्हणजे ही जी काय अन्नपूर्णा योजना आहे यामध्ये तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचं सरकारने जाहीर केलं होतं. यापैकी तुम्हाला 1 गॅस सिलेंडरचे ह्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्यांना देखील लवकरच मिळून जातील, म्हणजेच आचारसंहिता संपल्यानंतर, आणि नंतर तुम्हाला अजून 2 गॅस सिलेंडर जे आहेत ते सरकार त्या ठिकाणी देणार आहे. त्यानंतर भरपूर अशा घोषणा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा महाविकास आघाडीने जवळपास 6 गॅस सिलेंडर त्या ठिकाणी देण्याचं जाहीर केलेलं आहे. आता जे सरकार येईल त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी पुढच्या ज्या काही अपडेट्स आहेत त्या पाहायला मिळणार आहेत. याचे अर्ज केव्हा सुरू होतील, कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे, संपूर्ण मार्गदर्शन संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी माता भगिनींनी व्हिडिओला लगेच लाईक करायचं आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. म्हणजेच काय, आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिला म्हणजेच तुम्ही व्हिडिओवर नवीन आहात तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढील देखील जे काही महत्त्वाचे व्हिडिओ महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला पुढची माहिती पाहायला मिळेल. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर पुढची माहिती तुम्हाला पाहायला मिळणार नाही, व्हिडिओ पाहायला मिळणार नाही. त्यामुळे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचणार आहे, त्यामुळे तुम्ही त्या योजनेपासून वंचित राहू शकता. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल अशा अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.